जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 141. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. या जगात आल्यानंतर मुख्यतः कलियुगामध्ये जो मायेचा भडीमार आमच्या चित्तवृत्तींवर होत असतो, त्यापासून ज्यानं स्वतःला राखलं, आपल्या बुद्धीला माईक होण्यापासून वाचवण्यात यश मिळवलं, म्हणजेच बुद्धिभेद होण्याचा धोका जो टाळू शकला, त्यानंच खऱ्या अर्थानं चित्तलयाची सामग्री एकत्रित केली म्हणावं लागेल, असं आमचे महाराज म्हणतात. असं सर्व संत सांगतात. आमचे महाराज तर म्हणतात, बुद्धिभेद करणारे लोक जगात असणारच, पण साधकानं आपला बुद्धिभेद का होऊ द्यावा. महाराजांनी मन म्हटलं नाही आहे, पहा, बुद्धी म्हटलंय. कारण या बुद्धीचाच अंकुश मनावर असतो, आणि जर बुद्धी गुरुचरणी स्थिर असेल, गुरुवचनी स्थिर असेल, तर मग मन कह्यात येणं सोपं जातं. किंबहुना बुद्धी गुरुचरणी समर्पित होणं म्हणजेच बुद्धी गुरूंनी दिलेल्या साधनेनं, गुरूंनी दिलेल्या आराध्यानं, गुरूंनी व्यापून राहणं होय. आणि ज्यावेळेला अशी बुद्धी गुरूंनी नामानं व्यापून राहते, त्यावेळेला स्वाभाविकपणेच त्या नामाच्या अथांग अपार अशा शक्तीनं मन ताब्यात येतं. मन ताब्यात येतं म्हणावं, अथवा मन नाहीसं होतं म्हणावं. ताब्यात येण्याचा अनुभव थोडा अलीकडचा, आणि नाहीसं होण्याचा अनुभव ज्यावेळी सद्गुरू त्या मनाची जागा घेतात. आमचे महाराज म्हणतात, जेव्हा माझं मन तुमच्या मनाची जागा घेईल. खरं त्यांना मन हा प्रकार नसतो, ते त्याच्या पलीकडे आहेत. पण आम्हाला कळण्यासाठी महाराजांनी असं सांगितलं की ज्या वेळेला माझं मन तुमच्या मनाची जागा घेईल, त्यावेळेला खऱ्या अर्थानं तुम्हाला राम करता म्हणजे काय हे कळेल. आणि अशा चित्तामध्ये जिथं सद्गुरू ठाण मांडून असतात, त्याचा लय स्वाभाविकच त्यांच्या चरणी होईल, हे काय वेगळं सांगायला हवं. पण जसं सुरुवातीला म्हटलं तसं आजच्या युगामध्ये मुख्यतः हे होणं दुरापास्त आहे. कारण आमची बुद्धी इतकी विभागलेली असते, ठिकठिकाणी आमचं मन विखुरलेलं असतं. स्कॅटर्ड माइंड इज द डेव्हिल, एस्पेशली इन स्पिरिच्युअल पाथ. परमार्थ मार्गामध्ये जोपर्यंत विखुरलेलं आहे मन, तोपर्यंत ज्या एकाग्रतेनं आम्ही ज्याला धरायला हवं त्या पूर्णाला धरल्याशिवाय चित्तलय संभवत नाही. आणि जगामध्ये हे धोके असणारच. आता आपण कलियुगाची गोष्ट करतोय, आणि जे आपण मानस बघतोय त्यामध्ये त्रेतायुगामध्ये ह्या देवांच्या षडयंत्रानं अयोध्येमध्ये कुणाची मती पालटली, कशी पालटली, ह्याचं वर्णन आज तुलसीदास करणार आहेत. ही सुरुवातीची प्रस्तावना त्यासाठीच आहे की किती सावध साधकानं असलं पाहिजे, हे आजच्या उदाहरणावरून दिसून येतं. अनेकदा आपण हे सर्व प्रसंग बघितलेले आहेत, पण जोपर्यंत त्याचा उपयोग माझ्या जीवनात मी कसा करू शकेन, कसा केला पाहिजे, हे लक्षात येत नाही, तोपर्यंत ते केवळ ती एक गोष्ट उरते. तसं न व्हावं यासाठी तुलसीदास आम्हाला ह्या सर्व कथा सांगतायत. तर आपण बघितलं की सरस्वती माता आपल्या कार्यासाठी जणू दुस्सह अशी ग्रहदशा होऊनच
अयोध्येला आली होती. आणि मग काय केलं तिनं? नाम मंथरा मंदमती चेरी कैकई केरी अजस पेटारी ताही करी गई गिरामती फेरी. माता कैकईची एक मंद बुद्धीची दासी होती, तिचं नाव मंथरा. बरं का, ही मंथरा मातेसोबतच तिच्या माहेरहून लग्न झाल्यावर आलेली होती. आपल्याला माहीत असेल ती कथा. त्यामुळे कैकई मातेवर एक हक्क हिचा होता. वयानंही तिच्याहून मोठी होती, त्यामुळे नेहमीच एखाद्या मुलीवर आईचा हक्क असावा, पण ती आई दुष्टबुद्धीची असावी, तसा काहीसा धाक ह्या मंथरेचा कैकईवर होता. जरी ती दासी होती तरी एकतर माहेरची होती, आणि कैकई मातेला आपल्या माहेरचा कोण अभिमान होता. त्यामुळे सुद्धा हिचं स्थान खूप जवळचं होतं कैकई मातेच्या आयुष्यामध्ये. किंबहुना सबंध राजभवनामध्येच हिचा दरारा होता मंथरेचा. तर अशा ह्या मंथरेला तुलसीदासांनी वर्णन कसं केलं पहा. अजस पेटारी ताही करी. अजस म्हणजे अपकीर्ती. अपकीर्तीची पेटी जणू बनवली तिला. म्हणजे सरस्वतीनं काय केलं तर अपकीर्तीचा पेटारा तिला जणू बनवून तिची बुद्धी पालटून ही सरस्वती माता निघून गेली. बरं का. आणि मग मंथरेला काय दिसलं, काय बघितलं तिनं? दीख मंथरा नगरू बनावा मंजुल मंगल बाज बधावा पूछे सी लोगन काह उच्छाहू राम तिलकु सुनी भाउर दाहू करई विचारो कुबुद्धि कुजाती होई अकाजु कवनी विधि राती देखी लागी मधु कुटिल किराती जिमि गमत कहिले ओके ही भाती. या मंथरेला दिसलं की नगर सजलंय. साधारण संध्याकाळच्या वेळेला वाल्मिकी रामायणामध्ये याबद्दल अधिक वर्णन आहे. तर तिला दिसलं की नगर सजलंय, सुंदर आनंदोत्सव चाललाय, पण हिला काही माहीत नव्हतं. असं कसं झालं, हे कशाबद्दल सुरू आहे. जेव्हा तिला कळे ना मंथरेला, तेव्हा तिनं विचारलं की कसला उत्सव आहे. आणि ज्या वेळेला तिच्या कानावर ही श्रीरामचंद्रांच्या राजतिलकाची वार्ता पडली, तिचं मन क्रोधित होऊन उठलं, जळफळू लागली ती. जसं आपण बघितलं की ही कैकईच्या माहेरची दासी होती आणि तिचं कैकईवर एक अत्यंत आसक्ती, असं प्रेम होतं. आणि त्यामुळे कैकईला सोडून इतर सर्वजण तिचे जणू शत्रू होते तिच्या मनामध्ये. जरी ते दाखवायची नाही ती दरवेळेला, तरी हे असं शीतयुद्ध त्या मंथरेच्या मनामध्ये सतत चालू असायचं. आणि त्यामुळे ज्यावेळेला रामांचा राज्याभिषेक होणार हे तिला कळलं, त्यावेळेला ती कुबुद्धी कुजाती म्हणतात तुलसीदास, की अशी ही दासी विचार करू लागली की काय करू मी, म्हणजे हे जे कार्य आहे ते रात्रीतल्या रात्री बिघडवून टाकता येईल. आणि तुलसीदास उपमा देत आहेत की एखादी भिल्लीण मधाचं पोळं पाहून दबा धरून बसते की कसं उपटून टाकावं, तशा आविर्भावात ही मंथरा विचार करू लागली. अत्यंत उदास झाली की हे काय झालं आणि माझ्या कैकईला याबद्दल काहीच माहीत नाही. अशा एक प्रकारे तावातावानंच ती कैकईकडे गेली.
भरत मातु पही गई बिलखानी, का अनमनी हसी कह हसी रानी, उतरु देन लेई उसासु, नारी चरित करी ढारैयासु. उदास होऊन ही कैकेयीकडे गेली. आणि इथं उल्लेख कसा केला आहे पहा तुलसीदासांनी, भरत मातू. कारण असं आहे की तिचं प्रेम कैकेयीवर, प्रेम हा शब्द योग्यच नाही इथे, पण जी आसक्ती होती असं म्हणूया, ती कैकेयीच्या प्रती जितकी होती तितकीच भरताप्रती होती. आणि त्यामुळे भरताची माता कैकेयी हिच्याकडे गेली असं म्हटलंय तुलसीदासांनी. आणि कैकेयीनं विचारलं की तू उदास का? तिनं काही उत्तर दिलं नाही, केवळ उसासे टाकू लागली आणि अश्रू गाळू लागली. आणि मग राणीनं विचारलं, हसी कह रानी गालू बडतो रे, दीन लखन सिख असमन मोरे, तबहून बोल चेरी बडी पापिनी, छाडई श्वास कारी जनु सापिनी, सभय रानी कह कह सिकिन, कुशल राम महिपालू, लखनु भरतु रिपु दमनु सुनी, भाकुबरी उरसालू. काय खरंच माता कैकेयी आमची हसून विचारतीये की तुझे गाल रागाने फुगलेत, लक्ष्मणानं तुला शिक्षा केली की काय? लक्ष्मणाचा स्वभाव सर्वांना माहीत होता राजदरबारामध्ये. काही काही ग्रंथांतरी अशी एक कथासुद्धा आहे की मंथरेला लहान असतानाच ही चारही भावंडं जेव्हा खेळायची आपल्या मित्रांसोबत, तेव्हा कधीतरी लक्ष्मणानं रागानं, म्हणजे तिचा स्वभाव न आवडून खेळता खेळता दगड मारला होता. आणि तो तिच्या कुबडावर, तिला जे कुबड होतं त्याच्यावर जाऊन लागल्यानं ती खूप क्रोधित झाली होती. आणि लहान होते सर्वजण त्यामुळे घाबरले. पण त्यावेळेस श्रीराम पुढे येऊन म्हणाले की मला क्षमा करा, चुकून माझ्या हातून, म्हणजे रामांनी त्याही वेळा आपल्या भावावरचा आळ स्वतःवर घेऊन त्या तिघांचं रक्षण केलं होतं. आणि अशा रीतीनं लक्ष्मणाचा स्वभाव माहीत असल्यामुळेच का इथे माता कैकेयी म्हणते, दीन लखन सिख असं मन मोरे, की लक्ष्मणानं तुला काहीतरी शिक्षा केली असावी. तरीही ती, तुलसीदास म्हणतात, महापापी अशी दासी काहीच बोलेना, असे दीर्घ श्वास सोडत राहिली जणू काळी नागिण फुतकार टाकत असावी. आणि मग मात्र राणी कैकेयीनं घाबरून विचारलं की अगं सांगत का नाहीस? पहा बरं, कैकेयी मातेचा प्रश्न पहा. राजा माझा श्रीराम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे तर सुखरूप आहेत ना, पहा बरं. आणि ही ऐकून त्या कुबड्या मंथरेच्या हृदयात मात्र फार वेदना झाली. आणि मग ती म्हणतीये, याचं वर्णन फार भयानक रीतीनं केलं आहे वाल्मिकींनी. खरं असे श्लोक घातलेत मंथरेच्या तोंडी की ती इतकी जळफळून कैकेयीवर ओरडतीये, उत्तिष्ठ मूढे किम शेषे भयम त्वामभिवर्तते, उपप्लुतम चौघेन नात्मानम अवबुद्ध्यसे. वेडी झालीस तू म्हणते, हे मूढे उठ, निजलीस काय, अशा शब्दात मंथरा कैकेयी मातेला बोलतीये, असा उल्लेख केला आहे वाल्मिकीने. की इतक्या भयग्रस्त अशा परिस्थितीमध्ये आणि तू स्वतः दुःखसागरात बुडत असताना तुला शुद्ध देखील नाही असं म्हणते कैकेयीला मंथरा. इतकी दुष्टबुद्धी, नीच बुद्धीची ही दासी आहे. आणि ज्या वेळेला इथे तुलसीदास आम्हाला सांगतात की ज्यावेळी कैकेयी ह्या सर्व परिस्थितीतसुद्धा रामांची काळजी करते हे तिला दिसलं, तेव्हा तिला ते सहन होईना आणि म्हणाली,
कत सिख दे हमहि को माई, गालु करब केहि करब लुपाई, राम ही छाड़ी कुशल केहि आजू, जेहि जने सुदेई जुबराजू. तिनं ऐकलं होतं ना की लक्ष्मणानं शिक्षा केलेली दिसती तुला, असं म्हणाली कैकई माता. म्हणून म्हणतीये मंथरा की हे माई, मला कोण शिक्षा देणार, मी कुणाच्या जोरावर बडबड करणार. मला सांग, रामचंद्राला सोडून आज कोण सुखरूप आहे. कारण का सुखरूप आहे रामचंद्र, कारण महाराज त्याला युवराजपद देत आहेत. आणि पुढे म्हणते मंथरा, भयउ कौशिलहि विधि अति दाहीन, देखत गर्भ रहत उर नाहीन, देखहु कसन जाई सब शोभा, जो अवलोकी मोर मनु क्षोभा, पूतु विदेशन सोचु तुम्हारे, जानती हहु बस नाहु हमारे, नीद बहुत प्रिय सेज तुराई, लखहु न भूप कपट चतुराई. म्हणतीये मंथरा रागानं, कौसल्येलाच फक्त आज विधाता अनुकूल आहे. तिच्या मनात गर्व मावेनासा झालाय, कारण महाराज तिच्या पुत्राला युवराजपद देत आहेत. तू हे सर्व जाऊन ती शोभा बघून का येत नाहीस. ते सर्व बघून माझ्या मनामध्ये हा क्षोभ उत्पन्न झालाय. तुझा पुत्र भरत परदेशी आहे आणि तुला त्याची काहीच काळजी नाही. तुला वाटतं राजा माझ्या मुठीत आहे, पण तुला केवळ गाद्या गिरद्यांवर लोळत झोप घ्यायला फार आवडतं. नीद बहुत प्रिय सेज तुराई, लखहुन भूप कपट चतुराई. तुला राजांचं कपटी चातुर्य दिसतच नाही आहे. आणि हे ऐकल्यानंतर कैकई मातेची प्रतिक्रिया बघा, फार सुंदर आहे. म्हणतीये, सुनी प्रिय बचन मलिन मनुजानी, झुकी रानी अब रहुअर गानी, पुनि अस कबहु कहसी घर फोरी, तब धरी जीभ कढ़ावऊ तोरी, काने खोरे कुबरे कुटिल कुचाली जानी, तिय विशेषी पुनि चेरी कही, भरत मातु मुसुकानी. मंथरेचं बोलणं ऐकलं राणी कैकईनं आणि ती किती खोट्या मनाची आहे असं समजून राणी रागावते तिच्यावर. म्हणाली, बस आता गप्प बस. घर फोडी असं संबोधन केलं आहे राणी कैकईनं. घरामध्ये फूट पाडणारी अशी कुटील आहेस तू. पुन्हा कधी असं बोललीस तर जीभ हासडून टाकीन, म्हणते माता कैकई. बरं म्हणतीये की तुझ्यासारख्या कुबड्यांना दुष्ट आणि वाईट चालीचंच मानलं पाहिजे. दासी आहेस तू, असं म्हणत भरताची माता कैकई हसतीये जोरजोरात. तिच्या ह्या कुटील विचारांवर माता हसतीये. बरं का, मातेचं अंतरंग पहा कसं आहे इथे. आणि ह्याचा उल्लेख वाल्मिकी रामायणामध्ये सुद्धा आहे. केवळ इथे तुलसी रामायणामध्ये आहे असं नाही, मूळ रामायणामध्ये सुद्धा असंच दिलेलं आहे की कैकई मातेचं किती प्रेम होतं. म्हणजे अनेक वेळा तिच्या मनात हा विचार यायचा, किंबहुना ती मंथरेला बोलून दाखवते असं दिलंय तिकडे, की माझ्यासाठी राम वेगळा नाहीच. जसा मला भरत तसाच राम, किंबहुना रामावर माझं अधिक प्रेम आहे आणि रामाचं सुद्धा तिन्ही मातांमध्ये माझ्यावरच अधिक प्रेम आहे. ह्याची खात्री कैकई मातेला आहे. रामाचा स्वभाव तिला माहीत आहे. माझ्या रामाबद्दल काही बोललीस तर बघ. ह्या अशा कैकई मातेला मंथरा पुन्हा समजावतीये
पण पुन्हा मातेच्या लक्षात येतंय की ही माझ्या माहेरची आहे, इतकी वर्ष इथं माझी सेवा केली आहे तिनं, त्यामुळे तिला असं मी रागावणं बरोबर नाही. म्हणून म्हणते आहे, प्रिय बाधिनी सिख दीनी हूँ तो ही, सपने हूँ तो पर को पुन मोही, सुदिनु सुमंगल दायक सोई, तोर कहा फुर जेही दिन होई. पहा बरं, म्हणतीये, हे प्रिय वचन बोलणाऱ्या मंथरे, मी तुला शिक्षा म्हणून रागावले ग, तुझा मला स्वप्नातही राग येणार नाही. आणि पुढं म्हणते, तू जे म्हणतीयस ना की रामाला राज्याभिषेक होणार आहे, हे तुझं म्हणणं ज्या दिवशी खरं होईल, ज्या दिवशी रामाला राज तिलक होईल, तोच माझ्यासाठी मंगलदायी शुभ दिवस ठरेल ग, असं म्हणतीये माता कैकेयी मंथरेला. पुढे म्हणतीये, जेठ स्वामी सेवक लघु भाई, यह दिन कर कुल रीति सुहाई, राम तिलकु जो साचे हूँ काली, देव मागू मन भावत आली, कौसल्या सम सब महतारी, राम ही सहज सुभाय पियारी, मो पर करही स्नेहु विशेषी, मैं करी प्रीति परीक्षा देखी, जो विधि जन्म देई करी छोहु, हो राम सिय पूत पुतोहु, प्राण ते अधिक राम प्रिय मोरे, तिन्हके तिलक छोभु कस तोरे. किती क्लिअर आहेत बघा कैकेयी मातेचे विचार, म्हणजे त्याच्यामध्ये कुठे कलुषितपणाचा अंश सुद्धा नाही. खरं म्हणतीये की मी केवळ शिक्षा म्हणून तुला रागावले, पण खरोखर तो माझ्यासाठी शुभ दिन असेल ग. म्हणतीये पुढे, मोठा भाऊच स्वामी असतो आणि लहान भाऊ सेवक असतो, हीच सूर्यवंशाची रीत आहे आणि ती योग्य रीत आहे, सुयोग्य अशी रीत आहे. आणि जर खरंच उद्या श्रीरामाचा माझ्या राज्याभिषेक असेल तर हे सखी, तुला जे आवडेल ते माग मी देईन, म्हणतीये माता कैकेयी. म्हणतीये, रामांना त्यांचा सरळ स्वभाव आहे, त्यामुळे सर्वच माता कौसल्येसारख्याच प्रिय आहेत, आणि माझ्यावर तर राम विशेष प्रेम करतो. मी त्याच्या प्रेमाची परीक्षा बघितली आहे बरं का. माता कैकेयी समजावते मंथरेला आता, आणि म्हणतीये की विधात्यानं जर मला कृपा करून पुढचा जन्म दिला तर श्रीराम आणि सीता हेच पुन्हा मला पुत्र आणि सून म्हणून मिळवत, असं मी मागते. श्रीराम मला प्राणांहून प्रिय आहे मंथरे, त्याच्या राजतिलकामुळे तुला क्षोभ का बरं वाटावा, असं माता कैकेयी मंथरेला विचारते. आणि पुन्हा म्हणते पुढे, भरत सपथ तो ही सत्य कहू, परिहरी कपट दुराऊ, हर्ष समय बिसमऊ करसी, कारण मोहि सुनाऊ. हे मंथरे, तुला माझ्या भरताची शपथ आहे, कपट सोड आणि खरं खरं सांग, इतक्या आनंदाच्या प्रसंगी तू का दुःख करतेस, त्याचं कारण तरी मला सांग. आणि मग मंथरा पुन्हा ह्या कैकेयी मातेच्या विशुद्ध प्रेमावर कुऱ्हाड चालवण्याचा प्रयत्न करते. म्हणाली, एक ही बार आस सब पूजी, अब कछु कहब जीभ करी दूजी, भौरई जोगु कपारु अभागा,
भले वो कहत दुख रौरे ही लागा, कही झूठी फूरी बात बनाई, ते प्रिय तुम्हि करुई मैं माई। हमहु कहबी अब ठकुर सोहाती, नाही त मौन रहब दिनु राती। करी कुरूप विधि परबस कीन्हा, बवा सोलुनिय लहिय जो दीन्हा। को नृप हो हमहि कहानी, चेरी छाड़ी अब होब की रानी। मंथरा म्हणतीये, मी इतकी चांगली गोष्ट तुला सांगते तुझ्या हिताची, तरी तुला दुःख वाटतंय. खरोखर माझं हे दुर्दैवी कपाळ फोडून टाकण्याजोगं आहे. जे खऱ्या खोट्या गोष्टी तुला रचून सांगतात, हे माई हे कैकई, तुला त्याच आवडतात आणि मी कडवट दिसते. आता मी सुद्धा त्यांच्यासारखंच तोंड देखलं गोड बोलीन तुझ्याशी, नाही तर दिवस रात्र गप्प राहील. अशा तऱ्हेनं मंथरेच्या तोंडाचा पट्टा सुरू होतो. पुढे म्हणते, विधात्यानं कुरूप बनवलंय, मला पराधीन केलंय, यात दुसऱ्याचा काय दोष. जे पेरलं ते मी घेतेय, दिलंय ते मिळवतेय, कुणी का राजा होईना, माझं काय जातं. आता तू तरी राणी थोडीच राहणार आहेस, दासीच होणार. चेरी छाडी अब होब की राणी. पुढे म्हणतीये, जा रई जोगु सुभाऊ हमारा, अनभल देखिन जाई तुम्हारा। ताते कछुक बात अनुसारी, क्षम्य देवी बड़ी चूक हमारी। म्हणतीये, माझा स्वभाव तर जाळण्याजोगाच आहे म्हणतेस ना तू, कारण मला तुझं अहित पाहावत नाही हे तू लक्षात घेत नाहीस, म्हणून मी सुतोवाच केलं होतं. पण हे देवी, माझी मोठी चूक झाली, क्षमा कर. अशा रीतीनं कपट, प्रिय, गूढ अशा विविध भावनांची गुंफण करून ही बुद्धिभेद करण्यासाठी आलेली मंथरा राणी कैकईला बोलते. वाल्मिकी रामायणामध्ये जवळजवळ 39-40 श्लोक ह्या केवळ मंथरा तिच्या शब्दांचा कैकईवर मारा आणि कैकईची क्षीण होत चाललेली प्रतिक्रिया ह्याच्यावर आहेत. कितीही सांगितलं, कितीही कैकईने सांगितलं, काही काही श्लोक त्यातले उद्धृत करण्याचं मोह आवरत नाही. खूप गोड श्लोक आहेत. कैकई मातेचं प्रेम किती होतं रामावर हे दाखवणारे ते श्लोक आहेत. इथेही तुलसी रामायणामध्ये सांगितलंच तुलसीदासांनी, पण तिथे काही काही जे आहेत ते इतके गोड आहेत की तिला काही भेद वाटतच नाही. म्हणते ती मंथरेला, राज्यम यदिहि रामस्य भरतस्यापि तत्तदा, मन्यतेहि यथात्मानं तथा भ्रातृस्तु राघवः. तुला माहीत नाही राघव माझा कसा आहे, तो स्वतःप्रमाणेच आपल्या भावांना समजतो. त्यामुळे जर रामाला राज्य प्राप्त होते तर ते भरतालाही प्राप्त झाल्यासारखंच आहे, त्याच्यामध्ये भेदच नाही. म्हणजे खरोखर राणी कैकईच्या मनामध्ये ही दुफळी भावांमधली कुठं अस्तित्वालाच नव्हती. आणि अशा शुद्धांतःकरणाच्या कैकईची बुद्धीसुद्धा मंथरेनं फिरवण्यात यश मिळवलं. तुलसीदास म्हणतात, गूढ कपट प्रिय बचन सुनी, तीय अधर बुधिरानी, सुरमाया बस बैरिनिही, सुहृद जानी पतियानी. अस्थिर बुद्धीची आहे आणि देवांच्या मायेला बळी पडली आहे. त्यामुळे कैकई माता मंथरेची कपटपूर्ण रहस्यमय वाणी ऐकून
जी वैरीण आहे अशा मंथरेला आपली हितचिंतक समजू लागली आणि विश्वास करू लागली. अशा रीतीनं अजून पुढे भाग येईल तो. काही संवाद अजून शेष आहे. पण कशी बुद्धी फिरू शकते ह्याचं यापेक्षा मोठं उदाहरण असेल असं वाटत नाही. संबंध त्रेतायुगापासून द्वापार कलियुगापर्यंत, म्हणजे जिथे सत्वबुद्धीचा उत्कर्ष आहे अशा ठिकाणी सुद्धा जर सावधपणा नसेल तर कसा बुद्धिभेद होऊ शकतो ह्याचं हे उदाहरण आहे. ह्याचा उपयोग आम्हाला प्रपंच आणि परमार्थ दोन्हीकडे करायचा आहे हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. प्रपंचामध्ये साधारण आपल्या सर्वांना ह्याची कल्पना असतेच की घरामधल्या गोष्टी जशा बाहेर जातील त्याचा फायदा गैरफायदा काही असे घटक असतात जे उठवतात आणि त्याचा दुष्परिणाम जी नाती पुन्हा सहज सामान्य होण्यासारखी असतात त्यामध्ये फूट पडून होते. अनेक लोकांना ह्याचा अनुभव असतो पण आम्ही शिकत नाही त्यातून. कोणतीही गोष्ट दोन व्यक्तींमधली जेव्हा असते तेव्हा ती दोन व्यक्तींमध्येच मिटवायची असते. तिसऱ्या व्यक्तीला त्यामध्ये प्रवेश द्यायचा नसतो. ही प्रपंचातली सामान्य घटना, अतिसामान्य म्हटलं तरी चालेल. आणि परमार्थामध्ये जिथे सद्गुरूंनी आम्हाला एक अमोघ साधन सिद्ध करून दिलेलं आहे त्याच्यावर पूर्ण विश्वास न ठेवता अनेक ठिकाणी, म्हणजे लिटरली कालच हे महाराजांनी संयोग घडवून वचन विवेकानंदांचं एक डोळ्यासमोर आलं होतं की दोज हू निबल हिअर अँड देअर दे डोंट रीच एनिव्हेअर. अशा अर्थाचं अगदी व्हर्बॅटिम नाही सांगत आहे मी, आठवत नाही मला एक्झॅक्ट, पण असं होतं ते की सगळीकडे इकडेही जाणार तिकडेही जाणार अजून कुणीकडे जाणार अशा सगळीकडे जाणाऱ्यांना काहीच साधत नाही, कारण ते कोणत्याच मार्गामध्ये स्थिर होऊ शकत नाही. आणि हा चांगला बुद्धिभेद आहे ना, चांगला म्हणजे चांगल्या सोर्सकडून, कारण संत हा कधीच चुकीचं सांगत नसतो. प्रत्येक संत त्याचा मार्ग कोणताही असला जर तो खरा संत असेल तर तो आम्हाला अंतिम सत्याच्या दिशेनंच मार्ग दाखवतो. पण जोपर्यंत एका संताच्या चरणी बुद्धी स्थिर होत नाही तोपर्यंत सर्व संत सारखे हे आम्हाला कळणं शक्य नसतं. आणि त्यामुळे अमुक संताची एक गोष्ट घेतली, अजून एका संताची दुसरी गोष्ट घेतली, यासारख्या गोष्टींमध्ये आमचं ऑलरेडी प्रपंचात विखुरलेलं मन परमार्थातही विखुरलेलं राहतं. आणि महाराज आम्हाला जे बुद्धिभेदापासून सावध करतात ते मुख्यतः या पारमार्थिक बुद्धिभेदापासून सावध करतात. आणि अशा रीतीनं हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा इथे तुलसीदास मांडतायत की कितीही सात्विक बुद्धी आहे असा आम्हाला अभिमान असला, किंबहुना तो अभिमान असेल तर ती सत्वबुद्धीच नव्हे, पण जरी काही आम्ही एकाच ध्येयाच्या दिशेनं वाटचाल करतोय असं वाटत असलं तरीसुद्धा कोणत्या रूपामध्ये येऊन माया आम्हाला पराजित करण्याचा आटोकाट प्रयत्न करेल सांगता येत नाही. म्हणून महाराज म्हणाले परमार्थ म्हणजे सावधानता. ही सावधानता जो ठेवेल त्याच्या आयुष्यामध्ये ही मंथरारूपी दुष्टबुद्धी कधीच त्रास देऊ शकणार नाही. आणि त्या सीतारामांच्या पावन चरणद्वयांच्या कृपा कटाक्षानं तो एका साधनेमध्ये स्थिर होऊन त्यांच्यापर्यंत पोहोचेल. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.